मित्रांनो, आज आपण महाराष्ट्र राज्यातील गडचिरोली जिल्ह्याविषयी महत्त्वाची माहिती पाहणार आहोत। महाराष्ट्र राज्याच्या विदर्भ विभागातील हा महत्त्वाचा जिल्हा आहे। 26 ऑगस्ट 1982 मध्ये चंद्रपूर जिल्ह्याचे विभाजन होऊन गडचिरोली या जिल्ह्याची निर्मिती झाली। गडचिरोली या जिल्ह्यात नक्षल प्रभावित जिल्हा म्हणून ओळख आहे। आपल्याकडे एखाद्या अधिकाऱ्यांची बदली करावयाची धमकी देताना गडचिरोलीला टाकेल हा शब्द नक्कीच येतो। महाराष्ट्र राज्यात मुख्यत्वे आदिवासी डोंगरदऱ्या यांनी व्यापलेला हा जिल्हा आहे। गडचिरोली जिल्हा हा 76% जंगलाने व्यापलेला आहे, त्यामुळे हा जिल्हा थोडासा मागासलेला देखील आहे। या घनदाट जंगलांमध्ये नक्षल समर्पित लोक हे आश्रय घेतात व लपून असतात। गडचिरोली जिल्ह्यात मुख्यतः गोंडी, माडिया, मराठी, हिंदी, तेलुगू आणि बंगाली तसेच छत्तीसगढी या भाषासुद्धा बोलल्या जातात। त्याच्यानंतर या ठिकाणी आहे गडचिरोली जिल्ह्याचे क्षेत्रफळ हे 14,412 चौरस किलोमीटर आहे। गडचिरोली जिल्ह्यातील पर्जन्यमान हे सरासरी 1430.8 मिलीमीटर इतके आहे। हा जिल्हा पठारी असून त्याची समुद्रसपाटीपासून उंची ही 217 मीटर आहे। गडचिरोली जिल्ह्यात एकूण 12 तालुके आहेत, त्यामध्ये अहेरी, आरमोरी, एटापल्ली, कुरखेडा, कोरची, गडचिरोली, चामोर्शी, देसाईगंज म्हणजेच वडसा, धानोरा, भामरागड, मुलचेरा आणि सिरोंचा असे एकूण ह्या 12 तालुका आहेत। त्याच्यानंतर 2011च्या जनगणनेनुसार या जिल्ह्याची एकूण लोकसंख्या सुमारे ही 10,72,942 इतकी आहे। वैरागड किल्ला याच्याविषयी माहिती पाहूया। स्थापत्यशास्त्राचा उत्तम नमुना असलेला विटांच्या बांधणीतील किल्ला आजही आपले लक्ष वेधून घेतो। वैनगंगा, गोदावरी, प्राणहिता आणि दीना या गडचिरोली जिल्ह्यातून वाहणाऱ्या प्रमुख नद्या आहेत। तसेच गाढवी, खोब्रागडी, पाल, वेलुचना, कठाणी, सिवनी, पोर, दर्शनी, पर्लकोटा, पामुल, गौतम आणि इंद्रावती या इत्यादी नद्यासुद्धा गडचिरोली जिल्ह्यामध्ये आहेत। त्याच्यानंतर गडचिरोली जिल्हा बांबूची झाडे तसेच तेंदूपानांकरिता प्रसिद्ध आहे। भात हे या जिल्ह्यातील प्रमुख पीक आहे। इथे भात गिरण्या देखील आहेत। गडचिरोली जिल्ह्यात कागद कारखाने देखील आहेत। या जिल्ह्यात जास्त मोठे उद्योग नाहीत, मात्र गडचिरोली जिल्ह्यात कोळशाचे उत्पादन होते। कोळसा उत्पादन केंद्र हे आरमोरी या ठिकाणी आहे। त्याच्यानंतर गडचिरोली जिल्ह्यात रेल्वेचे जाळे खूपच छोटे आहे। या जिल्ह्याला फक्त 18.5 किलोमीटर इतकाच लांबीचा रेल्वे मार्ग या जिल्ह्यातून जातो। तोच देसाईगंज इथेच फक्त एक रेल्वे स्टेशन आहे, याला आपण वडसा स्थानक म्हणून ओळख आहे। त्याच्यानंतर मार्कंडादेव आहे। भगवान शंकराचे हे लोकप्रिय स्थान आहे। चामोर्शी उपविभागात चामोर्शी तहसील अंतर्गत हे देवस्थान येते। या ठिकाणी सुमारे 1000 इतकी लोकसंख्या आहे। वैनगंगा नदीच्या काठावर हे गाव वसलेले आहे। महाशिवरात्रीला या ठिकाणी भगवान शंकराची मोठी यात्रा भरते। त्याच्यानंतर प्रशांतधाम आहे। 1935 मध्ये कार्तिक स्वामी महाराजांनी हे वाले मंदिर बांधलेले आहे। त्याच्यानंतर लोकबिरादरी प्रकल्प हेमलकसा। मित्रांनो, हे व्हिडिओ खूपच महत्त्वाचा आहे, त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ पाहणे गरजेचे आहे। डॉक्टर प्रकाश बाबा आमटे यांच्या अथक परिश्रमाने स्थापन केलेला हा रुग्णसेवेसाठी प्रकल्प आहे। इथे प्राथमिक सर्व सेवा जसे आरोग्य आणि शिक्षण माडिया आदिवासी अंतर्गत प्रकाश आमटे यांनी पोहोचवलेले आहे। आमटे एनिमल पार्क। प्रकाश आमटे यांनी अनाथ प्राण्यांना सांभाळून त्यांना वाढवत या आमटे एनिमल पार्कची सुरुवात केलेली आहे। त्याच्यानंतर बीनागुंडा आहे। भामरागड तालुक्यात असलेले ठिकाण हे धबधब्यासाठी प्रसिद्ध आहे। भामरागडपासून 40 किलोमीटर अंतरावर पूर्वेकडे हे गाव महाराष्ट्र राज्याच्या छत्तीसगड सीमेवर आहे। बीनागुंडा कुवकोडी हे ऐतिहासिक गाव आहे। त्याच्यानंतर वनवैभव अल्लापल्ली 1953 मध्ये याची स्थापना झालेली आहे। एलापल्ली पासून सुमारे 16 किलोमीटर अंतरावर भामरागड रस्त्यावर हे ठिकाण आहे। झाडांच्या त्यांच्या नैसर्गिक स्थितीनुसार अभ्यास करण्यासाठी हे ठिकाण राखून ठेवलेले आहे। जवळपास 6 हेक्टरमध्ये हा परिसर पसरलेला आहे। झाडीपट्टी रंगभूमी हजारो कलावंत घडविणारी ही रंगभूमी आजही तिचे वेगळेपण जपत आहे। त्याच्यानंतर दीना सिंचन प्रकल्प आहे। रेगडी या चामोर्शी तालुक्यातील गावात हा प्रकल्प शेतीसाठी बांधलेला आहे। सुंदर व रमणीय असे हे ठिकाण आहे। त्याच्यानंतर चपराळा वन्यजीव अभयारण्य।
चामोर्शी तालुक्यात हे अभयारण्य आहे. 140 चौरस किलोमीटर क्षेत्रात हे अभयारण्य पसरलेले आहे. अभयारण्यात वाघ, हरिण, चित्ता, जंगली मांजर, अस्वल, जंगली कुत्रा, सांबर आणि इत्यादी अनेक प्राणीसुद्धा आढळतात. तसेच अनेक लोकप्रिय आणि धार्मिक स्थळेसुद्धा या ठिकाणी आहेत. त्याच्यानंतर भामरागड संगम हे ठिकाण पामाल गौतम, इंद्रावती व पर्लकोटा या 3 नद्यांच्या संगमाने प्रसिद्ध आहे. या ठिकाणी 3 नद्यांचा संगम झालेला आहे. हे ठिकाण त्याच्या हिरव्यागार आणि घनदाट जंगलासाठी प्रसिद्ध आहे. माडिया संस्कृती इथे आपल्याला बघायला मिळते. सूर्यास्ताच्या वेळी हे ठिकाण पर्यटकांना अधिक आकर्षित करते. इथे अस्वल, हरिण व इतर प्राण्यांचा अधिवाससुद्धा आहे. त्याच्यानंतर आहे लक्कामेटा. पांडवांनी लक्षागृहामध्ये आश्रय घेतलेला होता. अहेरी तालुक्यातील अल्लापल्ली सिरोंचा या रोडवर रेवणपल्ली गावापासून 4 किलोमीटर अंतरावर घनदाट जंगलात हे लक्षागृह वसलेले आहे. कौरवांनी जेव्हा पांडवांना या लक्षागृहात ठार मारण्याचा प्रयत्न केला तेव्हा कौरवांनी संपूर्ण लक्षागृहाला आग लावली, परंतु हे गृह नैसर्गिक घटकांनी बनलेले असल्याने ते बरेच दिवस जळत राहिले. पांडवांच्या या लक्षागृहाच्या विटा, भग्नावशेष आणि लपविलेले मार्ग या गोष्टी महाभारतातील सत्याची आजही इथे साक्ष देत आहेत. त्याच्यानंतर आहे वडधाम जीवाश्म पार्क. येथील प्राचीन अवशेष हे डायनासोर प्राण्यांचे अवशेष मानले जातात. मित्रांनो, असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व सोबतच बेल आयकॉनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा. धन्यवाद.